नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. शिववंदना ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिनेश ठोंबरे यांनी मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळं त्यांचा युवा सेना जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर प्रत्यक्षात त्यांच्याकडनं जाणून घेऊ, कारण अखंड मराठा समाजाच्या वतीनं जे आंदोलनं करण्यात आली यामध्ये मावळमध्ये त्यांची लीडची भूमिका होती. मग रास्ता रोको आसन किंवा मराठा आरक्षण मिळण्यासाठी अनेक आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग आहे. तर प्रत्यक्षात त्यांच्याकडनं जाणून घेऊ. जय जिजाऊ, काय सांगाल नेमकं? नमस्कार. प्रथमतः जय जिजाऊ जय शिवराय. मी शिवभक्त दिनेश ठोंबरे. आज या भूमिकेवर मी उतरलो आहे की जे काही मला राजकीय पद माझ्याकडे होतं युवा सेना जिल्हा सरचिटणीस पदाचं, मला ह्या पदाचा राजीनामा देण्याचा आज मुद्दा हा आहे की आमचे आज मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसलेले आहेत, आमरण उपोषणासाठी. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीये. सगळेच राजकीय पक्ष आपली भूमिका स्पष्ट करून भूमिका मांडत नाहीयेत. कुठंतरी ह्या पदावर मला राहण्याचा मला कुठे अधिकार नाही असं मी समजतो. माझ्यासाठी मला माझं शिवकार्य आणि माझा समाज हे महत्वाचं आहे. या भूमिकेवर मी ठाम राहून आज मी माझ्या जिल्हाध्यक्ष असेल त्यांच्याकडे मी फोन करून आणि त्यांना पत्रव्यवहार करून माझा मी राजीनामा त्यांना सोपवलेला आहे. मराठा आंदोलक मनोज दादा जरांगे हे विधानसभेसाठी उमेदवार उभे करणार आहेत. याकडे कसं पाहता, काय विचार आहे तुमचा? नाही, प्रथमतः आमच्यासाठी महत्वाचं आहे की मनोज जरांगे पाटील जे भूमिका घेतील हे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा सेवक अखंड मराठा समाज ते भूमिकेचं समर्थन करून काम करत आलोय. राहिला प्रश्न आमदारकीसाठी जे काही भूमिका घेतील, आमच्यासाठी आमदारकीला उभं राहणं म्हणजे दादांचा एकच मुद्दा आहे की जे आजपर्यंत समाजात जे आमदार आहेत हे कुठल्याही समाजाची भूमिका मांडत नाहीत. तर मग समाजाच्या वतीने जे कोणी आमदारकीला उभं राहतील ते समाजाची बाजू त्या विधान भवनात मांडतील. पण खऱ्या अर्थानं हा मुद्दा आता बाजूला आहे. येत्या काळात जे भूमिका येतील त्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत. पण आत्ताची भूमिका अशी आहे की पुन्हा एकदा तब्येत एवढी खराब असून सुद्धा एवढी आमरण उपोषण करून आज ते पुन्हा एकदा आरक्षणाच्या लढ्यासाठी उपोषण करतायत. ज्या ज्या भूमिका इथून पुढे महाराष्ट्रात ते घेतील त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत कायम आहेत. मुळामध्ये शिववंदना ग्रुप महाराष्ट्र राज्य तुम्ही अध्यक्ष आहात. तर तुमच्या शिववंदना ग्रुपच्या वतीनं जी अनेक कामं तुम्ही केलेली आहेत. तर आता तुम्ही युवा सेना जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर शिववंदना ग्रुप महाराष्ट्र राज्य या वतीनं तुमचे जे कार्य आहे ते कायम ठेवणार आणि मराठा आरक्षणाला कशी साथ देणार? नाही, एक गरीब कुटुंबातील मुलगा म्हणून ज्यावेळेस मी काहीतरी समाजासाठी देणं लागतो म्हणून शिववंदना संघटनेचं काम करत माझ्यासोबत अनेक शिवभक्त जोडले घेऊन महाराष्ट्रात आम्ही शिवकार्य करतोय. शिवकार्यासोबत समाजकार्य करत असताना ज्या ज्या गोष्टी आम्ही आंदोलनातून किंवा समाजोपयोगी कामं करत असताना शिवकार्यातून आमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले किंवा समाजात काम करत असताना अन्यायाची भूमिका आमच्यावर पण राजकीय दबाव कोणीतरी टाकत करत होतं. या मुद्द्यावरती कुठंतरी एक समाजकार्य करत असताना एक राजकीय भूमिका असावी म्हणून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेना पक्ष काम करतोय. उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन मी त्यावेळेस पक्षात प्रवेश केला. परंतु आज खऱ्या अर्थानं ते विचार मला कुठंतरी समाजासाठी दिसत नाहीयेत. या भूमिकेतून मी काम करत असताना शिववंदना संघटना तर महाराष्ट्रात इथून पुढे काम करतेच आहे. पण राजकारणच आणि राजकीय पदच असावं असं काही नाहीये. कुठल्याही पक्षात जाऊन फक्त आपली प्रथमतः देव, देश, धर्म आणि शिवकार्य हे डोळ्यासमोर ठेवून इथून पुढच्या काळात मी शिववंदना संघटना आणि मराठा समाज आरक्षणासाठी जे काम करतोय या लढ्यात जरांगे पाटलांसोबत मी एकनिष्ठतेने काम करणार आणि माझी संघटना काम करणार. या भूमिकेवर मी काम करतोय पुढे. 16 ऑगस्ट 2024ला या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आले होते. अखंड मराठा समाज बांधवांनी त्यांना घेराव घातला होता. त्यामध्ये तुमच्या काही चर्चा झाल्या आणि त्यानंतर आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक चर्चा होते. या प्रश्नाचं पुढे काय झालं? नाही, सांगायचं तात्पर्य सर की अखंड मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने ज्यावेळेस अजितदादांना आम्ही घेराव घातला असा तुम्ही उल्लेख केलाय. पण तो घेराव यासाठी होता की त्या पक्षाची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी आणि त्यावेळेसही सुद्धा आम्ही अजितदादांना सांगितलं की फक्त राष्ट्रवादी पक्षाचीच भूमिका नाही, या मावळ तालुक्यामध्ये जे जे राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी येतील त्या प्रत्येक पक्षातल्या लोकांना आम्ही त्यांची भूमिका विचारणार आहे. परंतु अजितदादांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं की तुमच्यावरती जे गुन्हे दाखल झालेत
आज माझ्यासारख्यावरती जे गुन्हे दाखल 2016 पासून आहेत, असंख्य 25-30 लोक आम्ही सोबत आहेत, तर त्यांनी सांगितलं की 8 दिवसाच्या आत एसपींना कॉल करून सांगितलं की ते गुन्हे मागे घेतले पाहिजे. आणि आम्ही कुठली तोडफोड केलेली नाही, शांततेच्या मार्गाने आंदोलनं केली, ते गुन्हे मागे घेऊ हेही त्यांनी सांगितलं, ते पण सुद्धा पाठपुरावा करून सुद्धा मार्गी लागलं नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की कुणबी दाखल्यांसाठी जे आम्ही संपूर्ण मावळ तालुक्यातील मराठा सेवक काम करतोय आणि याच्यावर सुद्धा जे कुणबीचा दाखल्यासाठी जे काम करत असताना ज्या अडचणी येतात याच्यावर सुद्धा जे तहसीलदारांना त्यांनी आदेश दिलेत. म्हणजे सांगायचा मुद्दा एकच आहे की फक्त जे काय आहे ते कागदावरच राहतंय, प्रत्यक्षात समाजाला फक्त फसवायचं काम हे सर्वच, मग विरोधी पक्ष असू किंवा सत्ताधारी असू, हे दिसून येतंय. आणि ह्या गोष्टीवरतीच मराठा सेवक म्हणून आज मी या गोष्टीतून बाहेर पडतोय. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मी राजकारणात जास्त दिवस राहिलो नाही, थोडेच दिवस राहिलो, पण मला समजलं की राजकारणामध्ये फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिला जातो, पण खऱ्या अर्थानं शिवकार्य आणि समाजकार्य करत असताना आपण देश धर्मासाठी काम करू, हेच आपल्यासाठी महत्वाचं आहे. ह्या भूमिकेसाठी मी पुढे चाललोय. मराठा आरक्षण योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांचं 17 सप्टेंबर 2024 पासून आमरण उपोषण सुरू झालेलं आहे. तर अखंड मराठा समाजाच्या वतीनं, मावळच्या वतीनं तुम्ही केव्हा भेट द्यायला जाणार? खऱ्या अर्थानं रात्री 12 वाजेपासून मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत आमरण. ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील दादांना आम्ही ज्यावेळेस मावळच्या वतीने भेटत गेलो, आम्ही वारंवार एकच सांगत आलो, दादा जी काय भूमिका असेल ती घ्या, सगळं करा, फक्त तुम्ही उपोषणाला बसू नका. कारण की सांगायचा मुद्दा आहे की आम्हाला गड पण जिंकायचा आहे आणि सिंह पण ठेवायचा आहे. त्याच्या मागचं कारण आहे की आम्ही ज्या छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांनंतर या महाराष्ट्रात जर जरांगे पाटील यांच्या माध्यमातून, नेतृत्वातून अखंड मराठा समाज एकवटतोय, फक्त मराठा समाज नाहीये तर 18 पगड 12 बलुती समाज सुद्धा त्यांच्या सोबत आहे. आज हा भेदभाव करतात की ओबीसी वेगळे, मराठा वेगळे, हे नसून मी तर म्हणतो की आम्ही सर्वजण एका ताटातलेच आहोत. एका ताटात राहून असं का करतायत? म्हणून जरांगे पाटील उपोषणावरती मी राज्य सरकारला एकच सांगतो, मावळ तालुक्याच्या वतीने, संपूर्ण मराठा सेवकांच्या वतीने, की तुम्ही जास्त त्यांचा अंत पाहू नका. आम्ही शांततेत मार्गाने करतोय, पण या विनंतीला सरकारने जर दखल घेतली नाही आणि जर त्यांच्या जीवाला काही दगाफटका झाला तर मावळ मराठा सेवक म्हणून मी असेल, माझे सर्व मराठा सेवक असेल, ज्या भूमिकेत उतरणार हे सरकारला सुद्धा मागत पडन. का तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तुम्हाला राज्यकर्त्यांना त्या महामार्गाने जायचंय. आम्ही शांततेत अडवलेत रस्ते, उद्या तुमच्या गाड्या अडवायला आम्हाला लावू नका. आणि आम्हाला त्यात आनंद नाही गाड्या अडवण्याचा. तुम्ही आमच्या माणसाला वेटी धरून त्याच्या जीवाशी खेळतायत आणि अखंड मराठा समाजाच्या प्रत्येक मुलाबाळांच्या जीवाशी खेळताय. कारण आम्हाला लाखांचा पोशिंदा म्हणून त्यांच्याकडे पाहतोय. आज शिक्षणात, नोकरीमध्ये आज ज्या लोकांना, कुणबीतून ज्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले, त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालंय, हा संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. आणि ज्या पद्धतीनं सर एक सांगू इच्छितो की अनेक वेळा महाराजांच्या काळात सुद्धा मराठ्यांमध्येच मराठे विरोध करत होते. आज जे राज्यकर्ते मराठा समाजात दुफळी निर्माण करून आमच्याच विरुद्ध मराठे उभे करतायत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला माहिती आहे की कोण नेतृत्वात करते आणि काम करते आणि कोण राजकारण्यांसाठी काम करते. म्हणून या माध्यमातून मी एक विनंती करतो संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्या मराठा सेवकांना, आपली एकजूट तुटून देऊ नका. आपलं एकमत हे फक्त समाजाची एकनिष्ठ राहू द्या. पुढे जे होईल, दादा जे आदेश देतील त्या आदेशाने आम्ही प्रामाणिकपणे काम करू, एवढं सांगतो. तर शिववंदना ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिनेश ठोंबरे यांची ही भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळं युवा सेना जिल्हा सरचिटणीस पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि इथून पुढे जे शिववंदना ग्रुप महाराष्ट्र राज्य या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षण योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत ठाम उभं राहून त्यांना पाठिंबा देत मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करण्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.